हाय हॅलो नमस्कार. निहारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज आपण इथे एक आयताकृती कापडापासून जे टाकायचं होतं, फेकायचं होतं, त्या कापडापासून मी इथं रोजच्या वापरासाठी एक छोटीशी पिशवी शिवलेली आहे. यात कुठेही आपण नॉन वोवन किंवा अस्तर किंवा रबर शीटचा वापर केलेला नाही. ही आपण फक्त एका सिंगल पीसपासून शिवलेली आहे. तर बघा, चला आज बघूया आपण ही पिशवी कशी स्टिच केली. तर पण त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर बघा, मी इथे आयताकृती कापड घेतलेलं आहे आणि त्या आयताकृती कापडाचं माप आहे 21 इंच बाय 9.5 इंच असं याचं आपण टोटल माप घेतलेलं आहे. तुम्ही पिशवी बारीक मोठी कशीही स्टिच करू शकता. तर बघा, या पद्धतीने आपण इथं दोन जे आपलं पीस आहे ते घेतलं. त्यानंतर आतल्या पॉकेटसाठी आपल्याला छोटा पीस कट करून घ्यायचा आहे. एक स्क्वेअरमध्ये मी इथं पीस कट करून घेतला. याचे धागेदोरे न निघावे, म्हणजे धागेदोरे निघू नये, त्यासाठी मी इथं चारी साईडनी याला डबल फोल्ड करून शिलाई देऊन घेते. आणि ही आपला जो पीस आहे तो रेडी झाल्यानंतर आपल्याला या पिशवीत आतल्या साईडनी तिन्ही बाजूने स्टिच करत वरच्या साईडने ओपनिंग ठेवत ही आपल्याला पॉकेट रेडी करून घ्यायचंय. तुम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टींपासून किंवा छोट्या छोट्या जे कात्रणं वगैरे उरलेली असतात त्यापासून अशा पिशव्या किंवा अजून काही DIY असतील ते सुद्धा बनवून या आपले पीस आहेत जे फेकायचे असतात त्याचा यूज करू शकता आणि खूप सुंदर सुंदर गोष्टी बनवू शकता. तर बघा, अशा पद्धतीने आतमधलं पॉकेट रेडी झालंय. आता आपल्याला याच्यावरती बेल्ट अटॅच करायचे आणि बेल्टसाठी सुद्धा मी याच कापडाचा पीस घेतलाय आणि त्यानंतर त्याला डबल फोल्ड करून इथं मी बेल्ट रेडी करून घेतलेत. तुम्हाला जर बॅग बिझनेसबद्दल किंवा मग बॅग मेकिंगबद्दल काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही आपल्या व्हिडिओ खाली विचारू शकता. आणि हो, तुम्हाला बॅग डिझाईन बघायला आवडत असतील, बॅग शिलाई करायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ बॅगचे येत राहतात, तर तेही नक्की बघा. तर बघा, इथं मी 12 इंचाची बेल्ट इथं रेडी करून घेतलेत आणि दोन्ही साईडला आपल्याला मिडलची मार्किंग करायची आणि मिडलची मार्किंग केल्यानंतर मिडलपासून आपल्याला 2-2 इंचावरती हे बेल्ट अटॅच करून घ्यायचेत. जर तुम्हाला माझ्याकडूनही कोणत्याही प्रकारची जी पिशव्या असतात, बॅग असतील, पर्स असतील, ते स्टिच करून घ्यायचे, कस्टमाइज करून घ्यायचे असतील तर आपल्या इंस्टाग्रामला DM करा. तिथून तुम्ही मला कोणतीही ऑर्डर देऊ शकता. आणि हो, तिथून तुम्हाला DM केल्यानंतर प्रत्येक बॅगची प्राइस, त्याची डिझाईन, व्हरायटी सगळं काही बघायला मिळेल. तर आपले इंस्टाग्रामवरती DM करा. आपल्या इंस्टाग्रामची लिंक बायोमध्ये आपल्या चॅनलच्या दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही मला नक्की DM करू शकता. तर बघा, इथे आपल्याला एक छोटी झिप आहे, ती झिप घ्यायची आहे आणि याच्यावरती आपल्याला स्टिच करून घ्यायची. आणि यानंतर आतले धागेदोरे नाही निघावे किंवा बॅग जास्त दिवस टिकावी त्यासाठी आपल्याला पायपिंग करून घ्यायची. कारण इथं आपण कोणत्याही प्रकारचं अस्तर, फोम वगैरे काहीही यूज करत नाही, फक्त सिंगल कापडापासून आपण ही बॅग स्टिच करत आहोत. त्यामुळे इथं मी एक छोटी पट्टी घेतली, त्याच्यानेच मी इथं पायपिंग करून घेणार आहे. आता बघा, ही इथं पट्टी जॉईंट केल्यावरती आपल्याला ते आतल्या साईडने फोल्ड करायचं, त्याच्यावरती दाब शिलाई द्यायची आणि दाब शिलाई दिल्यानंतर आपल्याला जी पीस आपलं पट्टी होती ती सुद्धा डबल फोल्ड करून इथं शिलाई करून घ्यायची. आणि आपण जी प्रोसेस एका साईडला करणार आहोत तीच प्रोसेस आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा करून घ्यायची आहे. चेन अटॅच करायची, त्यानंतर त्याच्यावरती हा पायपिंगसाठी आपल्याला स्ट्रॅप अटॅच करून त्याला डबल फोल्ड करायचंय आणि त्यानंतर हे स्टिच व्यवस्थितपणे करून घ्यायचंय. याच्याने आपल्या बॅगला सुद्धा फिनिशिंग चांगली येते. तर बघा, असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलवर आधीही अपलोड केलेले आहेत आणि आपल्या चॅनलवर अजून खूप सारे DIYs अवेलेबल आहेत, तिथे जाऊन तुम्ही तो बघू शकता. आणि तुम्हाला व्हिडिओ थोडासा जरी आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि एक छानशी छोटीशी कमेंट टाईप नक्की करा. आणि हो, नेक्स्ट बॅगचा व्हिडिओ कोणता बघायचा आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही पण अशा सुरुवातीला छोट्या छोट्या ज्या बॅग्स आहेत त्या बनवून शेजारी किंवा नातेवाईकांमध्ये देऊन या बॅगची पब्लिशिंग करू शकता. याच्यानेच तुम्हाला अजून नवनवीन ऑर्डर मिळतील आणि घरातल्या जेव्हा तुम्हाला बिझनेस चालू करायचा असतो त्यावेळेस तुम्हाला घरातल्याच वस्तूंपासून काहीतरी नवीन करायचं असतं. त्यामुळे घरातल्या वस्तूंचा आधी वापर करा, त्याच्यानंतरच तुम्ही जे तुमचा बिझनेस आहे त्याला सुरुवात करायची. कारण की जेव्हा आपण घरातल्या वस्तूंपासून ट्राय करतो तेव्हा आपल्याला कुठलेही पैसे मोजावे लागत
नाही आणि आपल्याला कळते सुद्धा की आपल्या एरियामध्ये याची डिमांड आहे की नाही किंवा मग आपला बिझनेस चालेल की नाही. त्यामुळे हे जो कोणताही बिझनेस करायचा असेल तर हा बॅग मेकिंगचा बिझनेससाठी स्पेशली सांगते. जर करायचं असेल तर हे सुरुवात आपल्या घरातल्या टाकाऊ वस्तूंपासूनच नक्की करायची, त्याच्यानंतरच तुम्ही इन्व्हेस्टमेंट याच्यात करू शकता. तर बघा, यानंतर झिप लावल्यावर मी त्याला रनर अटॅच केलं आणि हे रनर अटॅच केल्यानंतर आपली जी पिशवी आहे ती उलटी करून घेतली आणि व्यवस्थितपणे सेट करत दोन्ही साईडला आपल्याला इथं स्टिचिंग करून घ्यायची. आणि अशा पद्धतीने आपल्याला खूप युजफुल अशी आणि एकदम छोटीशी आणि एकदम कुठेही नेता येईल अशी कापडी पिशवी रेडी झाली आहे. मार्केटमध्ये सध्या प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे खूप जास्त प्रमाणात प्रदूषण होतं, त्यामुळे अशा प्रकारच्या आपण कापडी पिशव्यांचा यूज केला पाहिजे. तुम्हीही नक्की घरी अशा कापडी पिशव्या बनवा. तुम्हाला ह्याच्यामध्ये साईज मोठी छोटी कशीही करता येते. तर अशा पिशव्या बनवून तुम्ही सुद्धा आपल्या जे पर्यावरण आहे त्यासाठी तुम्ही आपला थोडासा का होईना हातभार लावू शकता, ही आपल्या पर्यावरणाला वाचवण्यासाठी. तर बघा, तुम्हाला ही सिंपल साधी पिशवी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर नक्की करा.